देवेंद्र फडणवीस भाजप नेते गणेश नाईक यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। गणेश नाईक यांना भेटण्याकरता त्यांच्या कार्यालयात आता फडणवीस दाखल झालेले आहेत। गणेश नाईक यांच्या समर्थकांची नाराजी फडणवीसांच्या भेटीनंतर दूर होणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं गणेश नाईक नाराज झाल्याची चर्चा होती, किंवा प्रचारापासून दूर असल्याची देखील चर्चा होती। आता या सगळ्या घडामोडीनंतर गणेश नाईक यांची भेट घेण्याकरता फडणवीस हे गणेश नाईक यांच्या भेटीकरता दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी या ठिकाणी दूर होणार का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नवी मुंबईला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं गणेश नाईक आणि संजीव नाईक नाराज असल्याची चर्चा होती, पण दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही पितापुत्र एकत्रित पाहायला मिळाले, पण तरी देखील रुसवे फुगवे अजूनही सुरू असल्याचं कुठंतरी कळतंय आणि याच करता फडणवीस नवी मुंबईत पोहोचलेत गणेश नाईकांच्या भेटीकरता। आणि माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांची भेट होणार ही सर्वाधिक बातमी आपण लोकशाहीने चालवली। त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, गणेश नाईक समर्थक यांची ते नाराजी दूर करणार आहेत, कारण ठाणे लोकसभा मतदारसंघात संजीव नाईक यांना तिकीट देण्यात यावं अशी भूमिका नाराज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती। त्यांनी बेलापूर पासून ते मीरा भाईंदर पर्यंत जे गणेश नाईक समर्थक होते त्यांनी नाराजी सुरू म्हटलं होतं, राजीनामा दिले होते आणि थेट भाजप कार्यालयामध्ये त्यांनी जो आक्रमकपणा दाखवला त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरले होते की भाजप कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नाराजी त्यांनी थेट त्यांच्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती। ही जागा शिंदे गटाला न देता भाजपला द्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली, कारण ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक भाजपचे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत असताना सुद्धा शिंदे गटाला जागा का दिली अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती। त्यानुसार देवेंद्र फडणवीस आज गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे। त्यानुसार ही बैठक होते। आपल्या पाठीमागू शकता हे गणेश नाईक यांचं कार्यालय। या कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस, संजीव नाईक, संदीप नाईक आणि यांच्या तिघांमध्ये बैठक पार पडते। त्याच्यानंतर जी कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहे, या बैठकीमध्ये काय चर्चा होणे हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ठाणे लोकसभा महायुतीमध्ये जर आपण बघितलं हा महत्त्वाचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे आणि या ठाणे लोकसभा मतदानानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने ठाणे लोकसभा महत्त्वाचा आहे, कारण कमी दिवसामध्ये उमेदवारी निश्चित मुद्दा विकास लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात बैठकीनंतर पुन्हा अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।